इज इट हरिहरेश्वर? हो, हरिहरेश्वर खूप पुढे आहे. तर आता आपण आलोय भरत खोलच्या मच्छी मार्केटला आणि पूर्ण मार्केट एक्सप्लोर करूया आणि दाखवते तुम्हाला. सी साईडला आहे हे. चला. इकडे चालू आहे यांची मांडवली. तोपर्यंत मच्छी तर दाखवू. चला. ही पाहिजे ती ही घेतील, ती पाहिजे ती ती घेतील. एकवीसशे पन्नास 2150 2150 जाऊ दे. 2150 जाऊ दे. मोठा का डब्बा हे बारीक मुलांना खायला होतं आणि मला आमच्या झालं 2150. आणि 2150 इज अ फायनल रेट. त्या रेट वरती या काकी जिंकल्यात. थोडी गेली अजून एक पिशवी लाव गाडी नेऊ. हा कोळी पोरगा. पहिल्यांदा ह्याच्या तोंडातून मी कोळी लँग्वेज ऐकते. इतके वर्षानंतर. किती वर्ष? 8 वर्षामध्ये पहिल्यांदा मी कोळी लँग्वेज ऐकते तुझ्या तोंडातून. नाही आता चालू नाही. आता परत कोळीमध्येच बोलायचं. आता मच्छी बघा कशी चमकतायत. आता ह्यांनी ट्रक उतरवलाय अख्खा बर्फाचा आणि प्रत्येक कॅरेट मध्ये ही लोक बर्फ टाकून त्याच्यामध्ये मच्छी टाकतात आणि फ्रेश मच्छी एक्सपोर्ट करतात. बघा काय चमकतात मच्छी उन्हात. हे बघा आलोय आम्ही भरत खोलच्या मच्छी मार्केटला. हे बघा भरत खोलच्या मी इथे आलोय आणि ती लोक सगळं मच्छी काढतायत आता जाळ्यातून. काय टेक्निक आहे. चला पुढे जाऊया आणि दाखवते पुढचं पण. पण व्ह्यू बघा. बोटी बघा किती बोटी आहेत समोर. चलो. Thank you. Swordfish. एक नंबर. मला बघा माझा पाठचा व्ह्यू बघा आणि माझ्या हातात काय येते बघा. आय डोंट नो. असं मी फर्स्ट टाइम फिश अशी होल्ड करते माझ्या हातात. कोकण आहे. समथिंग डिफरंट होते. तीच आहे. It looks like a red light. मोदका ते व्हाईट वाली मोदका आहेत. हे बघ ना ह्याचं पिक बघ. लुक्स लाईक त्यांनी समोरचं रेड त्याचं लाईट आहे. अरे हा रे. करेक्ट थांबा. हा त्याच्या असं वाटतं की ती लाईट आहे.
हे बघा लोक मच्छी आणतायत ताजी ताजी समुद्रातून. हा आहे भरतखोल गाव. भरतखोल सॉरी. आणि काकांना आणि कावळा हे मारून बघ, गेला. काकांना कावडा टोच मारून गेलाय वरती. मेने तो कॅप आहे ना काका. हे बघा त्या बोटी बघा आणि हा व्ह्यू काय सुंदर आहे. समुद्रात. हे समुद्रात स्विम करणारी छोटी छोटी पोरं. हे बघा मच्छी घेऊन येत आहेत ही लोक आणि किती छान पैकी बघा ना किती मजा येते. मला समुद्रात जायला मजा येते पण मला येत नाही स्विमिंग करायला. समोर पूर्ण डोंगर आहे ना दिसतंय तुम्हाला. त्या डोंगरवरती अख्खा वराड आलेला जो बोटीतून तो तिथे क्रॅश होऊन पाण्यात अख्खा बुडालेला. आणि इथे अजून पण अमावस्या पौर्णिमेला ते बराच सगळं बँड वगैरे वाजण्याचे आवाज वगैरे येतात. तर जर इथे कोण अमावस्या पौर्णिमेला आला तर मग त्यांचा सीन होतो. सो इकडे जर आला तर या दगडावरती दगड नाही शिपच्या साईजचा डोंगर नाही जायचं तिकडे. सेफ राहा गाईस आणि व्ह्यू एन्जॉय करा. ही ना दिव्यागर गावची हद्द आहे बघा. देवांचं मंदिर. पाया पडूया. आता इथून गाव स्टार्ट होत आहे आणि रात्रीच्या टाइमला किंवा संकटाच्या टाइमला हे देव गावाला प्रोटेक्ट करतात. आपण आतमध्ये जाऊया. ऑल द टाइम ऍक्च्युली. येस चलो. हॉर्स. हॉर्स. इकडे तर असंच तुम्हाला जंगली हॉर्स बघायला भेटतो. ते कसं कोणाचे पाळलेले नाहीये. इकडे गावात त्यांना हे त्रास नाही देत कोण. नाही ते बघा अजून हॉर्स. पण ते पाळले. हे पाळलेलं. तिकडे जायचे का? दिसून नाही. तर आज आम्ही बनवणार आहोत वाटायचं खाली कोलबी फ्राय, बोंबील फ्राय, कोलबीचा मसाला, अजून कोलबीचा मसाला बनवला. कोलबी मसाला. येस, कोलबी मसाला, कोलबी मसाला, बोंबील फ्राय, बोंबीलचा रस्सा आणि राईस. राईस. येस. तर जर तुम्ही कोकणात येऊन मच्छी नाही खाल्ली, हे नाही. तर तुम्ही काय खाल्ली? जर तुम्ही कोकणात येऊन मच्छी नाही खाल्ली तर मग काय फायदा तुमचा कोकणात येऊन? हा सांगा मला. आज चला तुम्हाला मी कोलबी फ्राय खिलवते आणि काय बोंबील फ्राय. बोंबील फ्राय. कोलबीचा हे करतोय ना, ग्रेव्ही करतोय ना. थोडीशी फ्राय. कोलबी मसाला आणि बोंबील फ्राय खाऊया. फटाफट लागते मी कामाला. इकडे म्हणा कॉपीराइट येईल. हाच तो मुलगा, हाच जो गाणी गातोय. आणि गाणं तुम्ही ऐकलंय. चांगलं जेवण बनवते हा. बट काय बोलायचं रे देवा. मी आलेलं चालत बोलायचं काय ये प्रेम येणं चालत.
फेम चाहिए, फुल फेम. तन्मय, गाव कोणतं आहे? गाव गाव ए, हा नाही, तुझं गाव संगमेश्वर. कोकणातला हा पोरगा आणि याला मच्छीचा वास नाही आवडत आहे. माझी शॉपिंग स्पीड बघ. चल एक आजी तू काय साफ करते दाखव. शिकते आहे मी आणि एक्सपर्ट्स बसले तिथे कोळी लोक जे 8 वर्षात नंतर फर्स्ट टाइम कोळी बोलतात आणि आय डोंट नो हाऊ टू क्लीन दिस बट ट्राय करतो. पहिली बार सगळ्यात पहिली तन्मय कोणी तोडला? कशाला आहे तुम्ही ते तोडातोड करायला? त्याच्यामध्ये मसाला लावायला लागणार आहे आपल्याला. शेफ झालीये मी. ओके मी करू. आय थिंक आय एम डुईंग बेटर देन यू. करूया बोंबील फ्रायनी. मीठ टाकते सगळ्यात आधी. मॅरिनेट करून याला मीठ ठेवूया. हे आता नीट मॅरिनेट करायला ठेवूया फॉर फ्यू मिनिट्स आणि मग आता आपण टाकतो याच्यामध्ये तेल. आधी टाकूया कांदा कारण की लसूण जळतो तर लसूण नंतर टाकायचं. आधी फटाफट कांदा लसूण टाकते. कांदा छान परतून घेतलाय. आता टाकूया टोमॅटो. मीठ टाकते त्याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकते त्याच्यामध्ये. यात टाकूया कोळी मसाला आपला. नीट मिक्स करते याला छान थोडंसं शिजू देऊया. आपल्याला ऑइल दिसेल ना ह्याच्यामधून बाहेर येताना तेव्हा समजायचं की नीट मसाला शिजलाय. थोडंसं पाणी टाकते मी. असं ऑइल दिसलं तुम्हाला वरती म्हणजे शिजलेत ते मसाला प्रॉपरली. आता याच्यामध्ये आपण टाकूया आपली प्रॉन्स कोलंबी. थोडंसं मी ह्याला पाणी काढते याच्यामधून साईडला. मीठ टाकून मिक्स करूया आपण आता.
ही सगळी कोळंबी टाकायची. प्रॉन्स मसाला. टाकूया कोथिंबीर आणि आपलं झालाय रेडी कोळंबी मसाला. आता ही आडवी येते ती बघ. आता याच्यामध्ये मी टाकते बोंबील फ्राय करायला. थोडासा गॅस तापलेला वाढवते आणि दुसरी मच्छी असे मी पुन्हा कोटिंग करते त्याला प्रॉपर कोटिंग करून. पाण्यात बोलते मच्छीला मेली आहे बिचारी ती, तिला तेलात सोडूया आपण, पाण्यात नको. इथून दाखव ना, मी असं उचलते. तोपर्यंत साईड बाय साईड मी रस्सा पण बनवलाय. हा बोंबीलचा रस्सा आहे. आपली कोळंबी मसाला ऑलरेडी रेडी आहे आणि हा आपला बोंबील फ्राय. आजचा बेत इतकाच होता. याला पटपट मॅरिनेट करूया. कोळंबी मसाला आणि बोंबील फ्राय रस्सा भातावरती टाकल्यानंतर तुम्हाला जस्ट शो करते आणि आता मी खाणार आहे. खाल्ल्यानंतर तुम्हाला भेटते आज फिश वॉश कशी करायची, म्हणजे दूध काढते माहिती कशी आहे, साफ कशी करायची ते सगळं शिकली आहे आणि बनवायला तर मला येतच. चला भेटूया. हे बघा लाईट गेली आहे आणि आम्ही पाठी आवाडात बसलो आहे शांतपणे. समुद्र पाठी आहे, हवा येते मस्तपैकी आणि हे बघा नारळाची झाड आणि फणसं. इतक्या गरमीत पण इथे छान थंड हवा येते, तर आम्हाला काय असं जास्त गरमी फील होत नाही आहे. तर समुद्रात म्हणजे किनारी राहण्याचं हे एक बोलू शकतात. बघा फणसं. वाटतंय की पाऊस पडेल, बघूया आपला लक किती आहे. पाऊस पडला तर मज्जाच येऊन जाईल. बट वेदर इतका छान झालाय, गरमीची बँड वाजली आहे, मस्त थंड थंड गार वाटतंय. बाईक आणि हे बघा ड्रॅगन. अरे 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 फ्रेम मध्ये. चला समुद्र किनारी. इकडे वॉटर स्पोर्ट्स चाललेत पाण्यामध्ये. ही ड्रॅगन बोट आहे आणि आम्ही आमचं स्पोर्ट्स इथे कॅरी करतोय. आम्ही करतोय वॉटर स्पोर्ट्स सोडून क्रिकेट खेळतोय आम्ही. माझी बाईक क्रिकेट खेळतो आणि मग बघू आम्ही पावसासाठी थांबतोय. पाऊस कारण की ढग आली, बट पाऊस आहे की नाही पाऊस पडायला. क्रिकेट चालू आहे. 3 बॉलमध्ये 2 विकेट घेतलेत मी आणि आता सगळे बाकीचे खेळतात पाठी. चला एन्जॉय करूया. पुढे दाखवते तुम्हाला. किती मेहनत लागली आहे? 3 मेहनत. ये हाय फाय दे मला. हे बघा. चल मी क्रिकेट खेळते. ओके बाय. हा तू तिकडे जा, मी क्रिकेट खेळते. ओके नाईस. हो तिकडे जा. आणि रेवा तुला कोणता खायचा आहे? ग्रीन. दुर्वा कोणता पाहिजे? काला खट्टा. स्वीट हवा आहे की कसा हवा आहे? स्वीट 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 हवा आहे की टांगी? फक्त काला खट्टा. मग स्वीट असो किंवा टांगी. थांबलो आहे ते गोळ्या खातो इव्हिनिंगचा आणि मग निघू इथून. गोळा खाते मी. स्कायचा कलर बघा थोडा मॅच करायला ट्राय करते माझ्या गोळ्यासोबत. चला या
लास्ट गेम 1000 रुपीज आले सगळ्यांकडून कलेक्शन आणि आपण बघूया कोण जिंकते. हे लोक रेडी आहेत हाऊसी खेळायला. मावशी मामा सगळे एव्हरीवन इज रेडी. बघा भेटूया गेम खेळल्यानंतर आणि मध्ये काही जोक झाला तर तुम्हाला ते पण शेअर करीन.